सोलापूर हैदराबाद रोडवर काल शनिवारी संध्याकाळी बलकरचा अपघात झाला। टायर फुटला आणि चालकाचा ताबा सुटला। बलकर थेट गॅरेजमध्ये घुसला। या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी आहेत। घटनेची माहिती मिळताच खासदार प्रणिती शिंदे तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांनी रात्री उशिरा सिव्हिल हॉस्पिटल गाठलं। त्यांनी जखमींची विचारपूस केली तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। यावेळी बोलताना प्रणिती यांनी महत्त्वाचा मुद्दा बोलून दाखवला। बघा काय म्हणाल्या प्रणिती। अतिशय भयानक अशी घटना घडली। एका हेवी व्हेकलच्या खाली जवळजवळ 3 ते 4 जण चिरडली गेली। 3 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे आणि 4 जण जखमी आहेत, सिरियस आहेत। आम्ही अनेक दिवसापासून प्रशासनाला मागणी करतोय की सोलापूर शहरातून जी जड वाहतूक जाते ती थांबली पाहिजे आणि त्याला बाह्यवळण लवकर रस्ते झाले पाहिजेत। त्यासोबत हा जो मार्केट यार्ड समोरचा जो स्पॉट आहे तो ब्लाइंड स्पॉट आहे आणि तिथे फ्लायओव्हरची मागणी पण करण्यात आली आहे, त्याला पण विलंब लागला आहे। या ब्लाइंड स्पॉटपाशी पण काहीतरी करणं हे गरजेचं आहे। एकंदरीत प्रशासन याकडे दुर्लक्षित करत आहे। आता खरं तर ही वेळ नाही आहे। मी जे त्या ठिकाणी ज्यांचा मृत्यू झाला मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करते। त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत आम्ही आहोत।